अमरावती जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील बच्चू कडू यांच्याबरोबर असलेले काही संचालक जे अनधिकृत कामं करत होते आणि बँकेला हानी पोचवत होते, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखल केला आहे कायदेशीर तरतुदीनुसार। त्या अविश्वासाबाबत जॉईंट रजिस्ट्रार यांनी आमचा अविश्वास तेव्हा फेटाळला। त्यामुळे आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे गेलो। उच्च न्यायालय खंडपीठाने आम्ही दाखल केलेला अविश्वास अतिशय योग्य असल्याचं निर्णय दिल्यामुळे जॉईंट रजिस्ट्रार यांनी 14 तारखेला ही अविश्वासाची बैठक बोलावलेली आहे। या अविश्वासाच्या बैठकीला 14 तारखेला निर्णय पात्र अपात्रतेचा होईल। उद्या होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये आम्ही फक्त लोकशाही वाचवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो आहे। कारण 14 तारखेला होणाऱ्या संचालक मंडळाच्या अवश्य ठरावाच्या बाबतीत आम्हाला कुठल्याच आमच्या संचालकाला भीती नाही आहे। कारण आमच्याकडे तेवढं पुरेपूर संख्याबळ आहे, विरोधकाजवळ तेवढं संख्याबळ नाही आहे आणि म्हणून यांना 14 तारखेच्या साठी आम्ही गेलो नाही आहे। तर फक्त आम्ही जे गेलो आहे ते लोकशाही वाचवण्याकरिता गेलो आहे आणि म्हणून 14 तारखेच्या साठी आम्ही जो सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी आहे त्यामध्ये लोकशाही वाचली पाहिजे एवढंच आमचं मानस आहे। आणि राहिला प्रश्न विरोधकांच्या आरोपांचा, तो विरोधकांचे आरोप असे आहेत की 5 संचालकांनी नियमबाह्य कारभार केला आहे। संचालक हे कुठल्याच प्रकारचा कारभार करते, संचालक मंडळामध्ये सर्व कारभार सर्वानुमते व बहुमताने पारित होत असतो। त्यामुळे कुठल्याच सदर आरोप हे बिनबुडाचे आहेत, तो राजकीय आकाशापोटी केले आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।